विधानसभा असो की लोकसभा असो, या जनतेच्या भावनाचं एक प्रतीक असतं आणि विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या भावना सभागृहात ठेवणं, या सभागृहाच्या बाहेर ठेवणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही करू. माटणवाडी असेल की महाराष्ट्रामधल्या अनेक ग्रामपंचायतीमध्ये आणि शहरामध्ये जनतेमधला रोष आपल्याला पाहायला मिळतो आहे. परवा नाशिकमध्ये सुद्धा लाखो लोकांनी त्या ठिकाणी या ईव्हीएम विरोधात प्रदर्शन केलं आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला आपल्याला मांडलंच पाहिजे. हे आमचं कर्तव्य ते आम्ही मांडू. आणि राज्यातलं हे सरकार जनतेच्या मतातलं नाही. आपण पाहिलं असेल की आज मुख्यमंत्री मंत्र्यांचा परिचय करून देत असताना सत्ता पक्षाचे बाकं सुद्धा वाजत नव्हते. म्हणजे सत्ता पक्षामध्ये सुद्धा कशा पद्धतीची निराशा आहे ते पण आपल्याला पाहायला मिळते आहे. हे लोक निवडून आलेत, तो उत्सव जो लोकांमध्ये असला पाहिजे, जे सरकार जनतेच्या मनातून येतं तेही आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून त्या ईव्हीएमचा अर्थ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काही लावावा, पण हे जनतेच्या मतातलं सरकार नाही, हे सातत्यानं आम्ही सांगत राहू, ही आमची भूमिका आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न, हे सरकार जनतेच्या मतातलं असतं तर परभणीसारखी घटना घडली नसती. जनतेची भीती या सरकारला नाही. ज्या पद्धतीनं परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन करून तिथल्या लोकांना जे बेदम मारलं, एक जण काल त्याच्यातला दगावला. आज आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला आणि स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून, पण आजच्या कामकाजा शोक प्रस्ताव असल्यामुळे तो राहिला. आता उद्या आम्ही त्याच्यावरची चर्चा घडवू. पण यांना जनतेची भीती राहिली असती तर यांनी परभणीमध्ये बेकसूर लोकांवर अमानुष लाठीचार्ज केला नसता. ज्या पद्धतीनं कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलं, मुख्यमंत्री काल पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते, मी ऐकत होतो की जो कोणी तोडफोड करेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. मग त्यांच्या पोलिसांनीच तोडफोड केलेली आहे. पोलिसांनीच त्या ठिकाणी लोकांना लाठीचार्ज केलेला आहे. ते दिसत आहे, त्याचे व्हिडिओ पण आपल्या माध्यमातून दाखवले गेले. मग पोलिसांवर कारवाई का नाही? तिथल्या जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई का नाही? तिथल्या एसपीवर कारवाई का नाही? हे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतील. जे सामान्य माणसासाठी कायदे आहेत ते मोठ्या अधिकाऱ्यांसाठी कायदे आहेत. आणि मला असं वाटतं की दलितांवर ज्या पद्धतीनं परभणीमध्ये ज्या पद्धतीचा अत्याचार करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे, हे जाणून बुजून केलं गेलेलं आहे. हे सरकारचाही दोष तेवढाच आहे. एखादी घटना झाल्यानंतर त्या घटनेला वेळेस थांबवता येतं, पण त्या आंदोलन 4 तासाच्या पलीकडे चालवण्याचं काम सरकारने केलेलं आहे. जेव्हा कलेक्टरकडे परभणीच्या महिला भेटायला गेल्यात तर तिथं 2च पोलीस होते. ज्यावेळेस लोक एकत्रित झालेत त्यावेळेस पोलिसांची संख्या नाममात्र होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना आणि संविधानाची विटंबना करण्याचं काम झाल्यानंतर, ज्या ठिकाणी आक्रोश निर्माण झाल्यानंतर वेळेस पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी ती घटना थांबवली असती तर मला वाटतं की ती घटना झाली नसती. पण एखादी घटना 4 तासाच्या पलीकडे अगर चालत राहिली तर ती सरकार प्रायोजित राहते. आणि परभणीची घटना त्याच पद्धतीची सरकार प्रायोजित होती, हे आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येते. आणि सरकारने उत्तर द्यावं. आणि महाराष्ट्रामध्ये जसं भीमा कोरेगावमध्ये घटना झाली तशीच काल परभणीमध्ये घटना करण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे, त्याच्यातून सिद्ध होईल. दुसरं, बीडमध्ये ज्या पद्धतीनं तिथल्या सरपंचावर, 3 टर्मचा सरपंच होता, तरुण सरपंच होता, सगळ्या लोकांना घेऊन चालणारा सरपंच होता, त्याला ज्या पद्धतीनं तुकडे तुकडे करून त्याला मारल्यानंतर त्याच्यावर ज्या पद्धतीनं म्हणजे अत्याचार केला गेला, त्याच्यावर नाचले गेले, हे महाराष्ट्रामध्ये होत आहे. पोलिसांना घटना माहिती होती. ज्या देशमुखाचे रिश्तेदार पोलिसांकडे होते
ते तिथल्या लोकांशी बोलत होते पोलीसवाले की नाही आता येतोय असं ते पोलीसवाले सांगत होते. म्हणजे त्या ठिकाणी जो त्याला किडनॅप केलेलं होतं त्या सरपंचाला देशमुखाला, त्या ठिकाणी पोलिसांना माहिती असताना पोलीस त्या ठिकाणी गेले नाही आणि त्याच्या मेल्यानंतरच, त्याचा मृत्यू झाल्यानंतरच, त्याची निर्गुण हत्या झाल्यानंतरच पोलीस ऍक्शनमध्ये येत असेल तर राजकीय हत्या सत्र या महाराष्ट्रामध्ये या व्हीएम मधून निवडून आलेले सरकार करते आहे का, ही घटना सुद्धा या ठिकाणी निदर्शनास येते आहे. त्याचप्रमाणे रवींद्र चव्हाण नावाचे त्यांचे माजी मंत्री आणि आता आमदार, त्यांच्या बंगल्यावर वैभव नावाचा एका पोराला किडनॅप करून ठेवलेला आहे. 9 कोटी रुपये गायब झाले. याच्याजवळ कुठून आले 9 कोटी मला माहिती नाही, पण जी माहिती आमच्याजवळ आहे की रवींद्र चव्हाणच्या बंगल्यावर वैभव नावाचा एक माणूस त्याला किडनॅप करून ठेवलेला आहे. 9 कोटी गायब झाले. त्याच्याकडून 4.5 कोटी रुपये वसूल केले गेले आहेत. 4.5 कोटी रुपये मिळाले नाहीत म्हणून त्याच्यावर तिथं अत्याचार चाललेला आहे, अशी पण माहिती आमच्याजवळ आलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ईव्हीएम मशीनमध्ये गडबडीने हे लोक निवडून आलेत आणि म्हणून यांच्याकडे जनतेचा धाक राहिला नाही. आणि आल्या आल्या महाराष्ट्रामध्ये दलितांवर, बहुजनांवर अन्याय करण्याचं काम फडणवीस सरकार करते आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आज आम्ही स्थगनच्या माध्यमातून तो विषय सभागृहात मांडलेला होता, पण अध्यक्षांनी त्याला परवानगी दिलेली नाही. त्यांच्या बंगल्यामध्ये वैभव नावाचा एक पोरगा, त्याला 9 कोटी रुपये त्यांनी चोरून नेलेले आहेत अशा पद्धतीचा आरोप लावून त्याला किडनॅप करून ठेवलेला, ही माहिती मला आत्ताच आलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की त्याच्याकडून 4.5 कोटी रुपये वसूल केले, 4.5 कोटी रुपये अजून दिले नाही म्हणून त्याच्यावर अत्याचार चाललेला, अशा पद्धतीची गोष्ट आमच्याजवळ माहिती आलेली आहे. त्या माहितीच्या आधारावर मी सांगतोय. हा, मी जातोय. अजून एक महत्त्वाचा मुद्दा की काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये काही लोक नाराज झाले, विशेषतः ओबीसी नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं की ते नाराज आहेत. आपणही त्यांच्याबरोबर ओबीसीची जी आंदोलनं होती त्या आंदोलनामध्ये सक्रिय राहिलेला आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे? ओबीसीला जाणून डावललं जात आहे. जो ओबीसी की बात करेगा बीजेपी में उसका पत्ता गोल होगा, असा संदेश या निमित्तानं भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. मला मोठा अनुभव है. हिंदी में जाना चाहेंगे. आज विंटर सेशन का पहला दिन है और पहले दिन जो है महाविकास आघाड़ी की ओर हा जो पवार नावाचा मनोरुग्ण जो सांगला जातो आहे तो 25 एकराचा शेतकरी आहे आणि त्या दिवशी जो बांगलादेशी हिंदूवर होणाऱ्या अन्यायाचा विरोधात जो मोर्चा निघाला होता त्या मोर्चामध्ये हा पवार नावाचा मनोरुग्ण होता आणि त्याच आंदोलनाच्या नंतर त्याच वेळेस तो पोरगा तिथं गेलेला आहे. आता एक हा मनोरुग्ण होता, मग बाकी बांगलादेशच्या हिंदूवर अन्याय होणाऱ्या मोर्चामध्ये किती मनोरुग्ण असतील याचा अंदाज एक आपल्याला मिळेल. मग मला असं वाटतं की बांगलादेशच्या हिंदूवर अन्याय होतो म्हणून इथं मोर्चा काढला जातो. मग हा देशमुख कोण होता? तोही तो हिंदू होता ना. मग हिंदूचा हातपाय कापून त्याच्यावर लघवी करून त्याच्या शरीरावर मृत्यूच्या नंतर नाचणाऱ्या मानसिकतेला काय म्हणणार आपण? कोणत्या हिंदूची गोष्ट करताय कोण? या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. तुम्हाला ते घटना कशी झाली त्याचं मी तुम्हाला विश्लेषण मांडलं. ज्यावेळेस जे हिंदूचा मोर्चा निघाला होता बांगलादेशी ज्या हिंदूवर जे अत्याचार होत आहे त्या अत्याचाराच्या विरोधातलं ते आंदोलन होतं, तिथं हा होता पवार आणि तो त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेजवळ गेला आणि तिथं त्यांनी संविधानाची विटंबना केली. ही घटना ते तशी आहे. त्याच्यामुळे हिंदू कोणत्या भारतातलं हिंदू सुरक्षित नाही
बीडमध्ये जी घटना झाली, कुठले लोक सुरक्षित नाही आता, असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहेत. पण मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या घटना, परभणी, बीड या घटना, ईव्हीएमचा जो मुद्दा मार्कंडवाडीच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेने जो उभा केलेला आहे, त्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून कोम्बिंग ऑपरेशन करून हे सगळे विषय डायव्हर्ट कसे करता येईल त्याचा प्रयत्न सरकार करते आहे का, असे मुद्दे या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आम्ही काय सांगतोय तो तुम्ही ऐकता वेगळं आहे आणि तेही ऐकतात वेगळे. आम्ही सांगितलं महाराष्ट्रातली जनता अजूनही या सरकारला आमच्या मताने निवडून आलेली आहे हे मान्य करायलाच तयार नाही. जनता आंदोलन करत आहे, राजकीय पक्ष नाही करत आहे. जनभावना आम्ही उचलतोय आणि ते काम आमचं आहे, ते आमचं म्हणणं आहे. सत्ता पक्षवाल्याचा काय सत्तेचा माज किती आहे ते आपल्याला माहीतच आहे. अजूनही मंत्रिमंडळाचे खाते वाटप नाही झाले. मंत्रिमंडळ व्हायला 22-23 दिवस लागले, अजूनही खाते वाटप नाही. काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पाहायला मिळाला. छगन भुजबळांनी काही वेळा प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की जरांगेंना अंगावरती घेतलं, याचं फळ मला मिळालं. मी सांगितलं की जो ओबीसी की बात करेगा उसका भाजपा में पत्ता गोल होगा. नाना हिंदी में जाना चाहेंगे, आज पहला दिन है विंटर सेशन का, महाविकास आघाड़ी की ओर से ईवीएम को लेकर आंदोलन किया गया. कल देवेंद्र फडणवीस ने कहा है एवरी वोट फॉर महाराष्ट्र, ये जो काम है हमारा उसको देखकर लोगों ने वोट दिया और ईवीएम का मतलब एवरी वोट फॉर महाराष्ट्र है. नहीं, देवेंद्र फडणवीस ने कहा एवरी वोट महाराष्ट्र, ये वैसा नहीं है, उसका ऐसा लॉन्ग फॉर्म होता है इवेंट बनाओ और इवेंट बनाकर लोगों को गुमराह करो और ईवीएम मशीन को अपने उम्मीदवारों को वोट कराओ, ये उसका अर्थ होता है. तो फडणवीस जी थोड़ा उसका अलग अर्थ बता रहे. इवेंट बाज तो है ही ये लोग बीजेपी वाले, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, ऐसी सब कहानियां बनाई, इवेंट बनाया. और इवेंट के पीछे पहला शब्द यही आता ना, तो इवेंट होता है. तो ये इवेंट करके खेल करते हैं. और इसलिए महाराष्ट्र की जनता आज भी, ये सरकार हमारे वोटों से चुन के नहीं आई, ये महाराष्ट्र की जनता की खुद का मत है. और इसलिए महाराष्ट्र में आज भी इस इवेंट मशीन के बारे में लोगों का आंदोलन शुरू है. और इसलिए हम ये कहना चाहते हैं कि ये सरकार ने ईवीएम मशीन रद्द करने की बात करना चाहिए. लोकतांत्रिक पद्धति से बैलेट पे वोट होना चाहिए, ये जनता की मांग है और वो बात हम रखेंगे. सरकार को हम ये करने के लिए मजबूर करेंगे. सर 40 विधायक, सर कल 40 मंत्री भुजबल को जगह नहीं दी गई, ओबीसी के लिए उन्होंने लड़ाई लड़ी, इसके बावजूद जो है उनको जगह नहीं मिली. राजद गावित नाराज है, शिवसेना की तरफ से आदिवासी होने के नाते उन्हें जगह नहीं मिली, इस पर क्या कहना चाहिए? देखो, फडणवीस की सरकार आने के बाद महाराष्ट्र में ओबीसी के बच्चों की स्कॉलरशिप भी बंद की गई. विदेश के लिए उनको पढ़ने के लिए जो स्कॉलरशिप मिलती थी वो भी बंद की गई. जो भी ओबीसी की बात करेगा उसको पावर में नहीं रखा जाएगा, ये बीजेपी का मंत्र है. और बीजेपी ने छगन भुजबल जी के साथ वही खेल खेला है. और ओबीसी के अधिकार की लड़ाई जो भी बीजेपी में लड़ेगा, ये संदेश इस माध्यम से दिया गया है. सर 40 लोगों ने कल शपथ ली है, लेकिन किसको कौन सा विभाग मिलेगा इस पर अब तक स्पष्टीकरण नहीं दिया गया है. हर बार जो शपथ विधि से लेके इलेक्शन से लेके वोटिंग तक हर बार डीले देखा जा रहा है. किसको कौन सा विभाग दिया जाएगा, इसको भी लेके डीले दिया जा रहा है. सरकार अपने आप में हम कैसे चुन के आए, इसी में ही अभी तक वो अभी भी इनको होश में नहीं आई है. इनका एक विधायक ने तो वोट लेते समय में कहा कि मैं चुन के नहीं आया करके, मराठी में कहा, और तो भी वोट ले रहा है विधायक की. तो ये स्थिति ये सरकार की है अभी. और इसलिए अभी भी पोर्टफोलियो भी नहीं दिए गए हैं. और ये सरकार कौन से हवा में पता नहीं है, लेकिन जो घटना परभणी में हुई, जो घटना बीड़ में हुई,
वो घटना का निषेध पूरे देश में हो रहा है, राज्य में हो रहा है, पार्लियामेंट में भी ये इशू खड़ा हुआ और सरकार जानबूझकर ईवीएम मशीन का ध्यान लोगों को डाइवर्ट करने के लिए परभनी में दलितों पे कोम्बिंग ऑपरेशन कर उनको जिस तरह से मारा गया और वहां पर एक जन का मृत्यु होना पुलिस कस्टडी में, ये सरकार की जवाबदारी है और सरकार ने जानबूझकर परभनी की घटना को अमल में लाया है। यह आरोप नहीं, वस्तुस्थिति है। बहुत जल्दी चुना जाएगा। ऐका